आम्ही विदर्भकर आखाडीचा सण खूप आनंदाने साजरा करत असतो। गुरुपौर्णिमेला आखाडीचा सण साजरा करण्यात येत असतो। आजच्या दिवशी सर्व ज्या महिला मंडळी आहेत त्या आरत्या लावत असतात। जसं आपण नवरात्रामध्ये वगैरे आरती लावत असतो त्याचप्रमाणे आज देखील आरत्या लावण्यात येत असतात। सर्व देवी देवतांच्या नावाने आज आरती लावली जात असते। आपल्या कुलदेवीच्या नावाने, आपल्या कुलदेवतेच्या नावाने आज आरती लावण्यात येत असते। आजच्या दिवशी सर्वजण आपले जे लहान मुलं वगैरे असतात त्यांना आवर्जून आपल्या ग्रामदेवतेकडे दर्शनाला नेत असतात। तर चला आरतीची सुरुवात करूया। तर आरती बनवण्यासाठी आपल्याला छोटे छोट्या पोळ्या लागणार आहे, सोबतच दिवे आणि आरतीसाठी मेन म्हणजे भात लागणार आहे। तर दही, भात, तूप, साखर हे सर्व मी आधी एका प्लेटमध्ये मिक्स करून घेतलं। त्यानंतर सर्व जे आरतीचं सामान आहे ते काढून घेतलं। सर्व पोळ्या, त्यावरती दिवे आणि त्यानंतर त्यावरती भात टाकून दिला आणि त्यानंतर आता मी आरती लावलेली आहे। देवासमोरच मी ही आरती लावलेली आहे। आपण आपल्या ग्रामदेवतेकडे किंवा आपल्या गावात जर आसरा मातेचं मंदिर असेल तर तिथं जाऊन ही आरती लावू शकता। कोणाचं बाहेर जाणं जमत नसेल तर असंच आपण देवासमोरच पूजा वगैरे करून ही आरती लावून द्यायची, नमस्कार वगैरे करायचा, नारळ वगैरे फोडायचं आणि आपली ही जी पूजा आहे ती इथं संपन्न होत असते। पूजा झाल्यानंतर जसं आपण प्रत्येक सणाला स्वयंपाक करतो त्याचप्रमाणे आज देखील स्वयंपाक करण्यात येत असतो। आमच्या विदर्भात पुरणाच्या पोळीला खूप असा मान आहे, तर प्रत्येक सणाला आम्ही पुरणपोळी बनवतो। तर या सणाला देखील आम्ही पुरणपोळी बनवतो आणि आनंदाने हा सण साजरा करत असतो।